नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिजामाता विद्या मंदिर इयत्ता दुसरी सेतू अभ्यास दिवस 17वा। आजचा काय अभ्यास आहे पाहूया। विषय मराठी। आज आपल्याला यामध्ये संकल्पना शब्दडोंगर पाहायचे आहे। शब्दडोंगर म्हणजे काय, उदाहरणादाखल पाहूया। शब्दडोंगर म्हणजे वाक्यातील अर्थपूर्ण शब्द वाढवत जाणे। यासाठी तुम्हाला सहज सुचतील असे परिसरातील बोलीभाषेतील शब्द वापरले तरी चालणार आहे। बघा, शाळा हा शब्द पाहूया। यापासून आपल्याला शब्दडोंगर बनवायचा आहे। लक्षात घ्यायचं, जो शब्द दिलेला आहे तो तुम्ही खाली वाढवत जाणार आहात आणि जी वाक्य तयार करणार आहात त्यामध्ये तो शब्द असला पाहिजे। बघा, माझी शाळा, माझी सुंदर शाळा। पुढील वाक्य, माझी स्वच्छ सुंदर शाळा, माझी स्वच्छ सुंदर आवडती शाळा। पुढील उदाहरण पाहू। झाड, हे झाड आहे, ते वडाचे झाड आहे, ते वडाचे झाड हिरवेगार आहे। दोन उदाहरणे पाहिली तर तुमच्या लक्षात आले असेल, जो शब्द आपल्याला दिलेला असतो तो आपण वाक्यामध्ये वाढवत जायचा आहे। अजून काही आपण पुढील उदाहरणे पाहूया। शब्दडोंगर शब्द आहे बाहुली, ही बाहुली, ही बाहुली आहे, ही बाहुली छान आहे, ही बाहुली छान नाचत आहे, ही बाहुली छान नाचत गात आहे। बघा, इथे प्रत्येक शब्द लिहिताना आपण बाहुली हा शब्द लिहिलेला आहे आणि अर्थपूर्ण वाक्यांची रचना केली आहे। पुढील उदाहरण, घर, हे घर, हे माझे घर, हे माझे घर आहे, हे माझे घर सुंदर आहे, हे माझे घर खूपच सुंदर आहे। बघा, इथे आपल्याला घर शब्द दिला आहे आणि आपण खाली एक एक शब्द वाढवताना घर हा शब्द लिहिला आहे आणि अर्थपूर्ण वाक्यांची आपण रचना केलेली आहे। अशा प्रकारे शब्दडोंगर ही संकल्पना समजून घ्यायची आहे। पुढील विषय पाहूया, गणित। यामध्ये आज आपल्याला संख्यांची ओळख व लेखन यामध्ये 61 ते 70 पर्यंतच्या संख्यांची ओळख व लेखन पाहायचे आहे। थोडे आठवूया। यामध्ये बघा, आपल्याला दशकाच्या माळा व सुट्टे मणी दाखवलेले आहेत। एका माळेमध्ये 10 मणी म्हणजेच आपल्याला इथे एकूण 6 माळा दाखवल्या म्हणजे 60 मणी झाले आणि 2 सुट्टे मणी आहेत म्हणजे संख्या तयार झाली 62। यामध्ये 6 दशक व 2 एकक। याप्रमाणे 61 ते 70 पर्यंतच्या संख्यांची दशक एकक विभागणी मला तुम्ही दाखवायची आहे। पुढे पाहूया। खाली दिलेल्या जोड्या योग्य प्रकारे जुळव। स्तंभ 1 मध्ये दशक कांड्या व सुट्टे ठोकळे दिसत आहेत। स्तंभ 2 मध्ये त्यांचे लेखन आहे। आपल्याला या चित्र आणि लेखनाची योग्य जोडी लावायची आहे। चला तर पाहूया आपण। पहिल्या उदाहरणामध्ये 6 दशक कांड्या व 4 सुट्टे एकक आहेत, म्हणून जोडी येणार आहे 6 दशक 4 एकक। पुढे बघूया। 6 दशक कांड्या व सुट्टे एकक आहेत 6, म्हणजे जोडी येईल 6 दशक 6 एकक। पुढे पाहू। 6 दशक कांड्या आहेत व सुट्टे एकक आहेत 8 ठोकळे, जोडी येणार आहे 6 दशक 8 एकक। पुढे आहे 6 दशक कांड्या व 2 सुट्टे एकक, जोडी येणार आहे 6 दशक 2 एकक।
पुढील संख्यांचे वाचन करूया. 61 ते 70 या संख्यांचे तुम्ही योग्य वाचन करायचे आहे आणि त्यांचा क्रमही लक्षात घ्यायचा आहे. यावर आधारित आपल्याला दिलेल्या संख्येच्या लगतची मागील संख्या लिही हे पाहायचं आहे. बघा, इथे 63 संख्या दिलेली आहे. 63 संख्येच्या मागील संख्या कोणती हे आपल्याला पाहायचे आहे. 62. 63च्या मागील संख्या 62. पुढील संख्या आहे 66. 66च्या मागील संख्या 65. पुढील आहे 69. 69च्या मागील येणारी संख्या 68. थोडी उजळणी यामध्ये आपल्याला खालील तोरण पूर्ण कर. बघा, इथे आपल्याला 61 ते 70 पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत आणि पूर्ण करायच्या आहेत. मला तुम्ही हे सोडवून दाखवणार आहात. पुढील विषय आहे इंग्रजी. यामध्ये आज आपल्याला अंडरस्टँड्स द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स अँड स्टोरीज इन सिम्पल नॅरेशन, साध्या सोप्या भाषांतराद्वारे आपल्याला दिलेल्या गोष्टींचा घटनाक्रम लावायचा आहे. सिक्वेन्स, घटनाक्रम. बघा, इथे 2 वॉईस गोट्स गोष्ट दिलेली आहे. 2 हुशार बकऱ्या. मी वाचन करते आहे, लक्ष द्यायचं आहे. देअर वेअर 2 गोट्स. 2 बकऱ्या होत्या. दे वेअर क्रॉसिंग द सेम नॅरो ब्रिज. एकाच वेळी त्या दोन्ही बकऱ्यांना अरुंद पूल ओलांडायचा होता. हाऊ कॅन पास द ब्रिज. त्यातील एक बकरी म्हणते, आता आपण हा पूल कसा ओलांडायचा. लेट्स मेक वे फॉर ईच अदर. दुसरी बकरी म्हणते, आपण काहीतरी मार्ग काढूया. आय विल गो ओव्हर यू. त्यांनी मार्ग शोधला. त्यातली बकरी काय म्हणाली, आय विल गो ओव्हर यू. मी तुझ्या वरून जाईल. आय विल सिट डाऊन. दुसरी बकरी म्हणते, मी खाली बसेन. म्हणजे आपल्याला हा पूल ओलांडता येईल. Thus the 2 wise goats crossed the bridge. अशा प्रकारे त्या 2 हुशार बकऱ्यांनी तो पूल ओलांडला. बघा, आपल्याला इथे ही गोष्ट दिलेली आहे. गोष्ट आपण वाचलेली आहे. या गोष्टीचा घटनाक्रम लक्षात ठेवायचा आहे. पुढील कृती बघू. लर्निंग ॲक्टिव्हिटी. स्टेप 1. टीचर टेल्स द स्टोरी ऑफ 2 wise goats. Fill in the blanks by using given words in brackets and complete the story. कंसामध्ये तुम्हाला शब्द दिलेले आहेत. डाऊन, ब्रिज, गोट, ओव्हर, पास. आणि खाली गोष्ट दिलेली आहे. कंसातील योग्य शब्द वापरून ही गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे देअर वेअर 2 गोट्स. दे वेअर क्रॉसिंग द सेम नॅरो ब्रिज. हाऊ कॅन वी पास द ब्रिज. लेट्स मेक वे फॉर ईच अदर. I will go over you. I will sit down. Thus the 2 goats cross the bridge. अशा प्रकारे आपण कंसातील योग्य शब्द वापरून ही गोष्ट पूर्ण केली. या गोष्टीचा घटनाक्रम पूर्ण केलेला आहे. प्रॅक्टिस. हाऊ विल यू पॅक युअर स्कूल बॅग. तुम्ही तुमचे दप्तर कसे काय भरता. चला पाहूया. फर्स्ट आय गेट माय पेन्सिल बॉक्स. सुरुवातीला मी काय करणार, पेन्सिल बॉक्स दप्तरामध्ये भरणार. नेक्स्ट आय पुट माय बुक्स. नंतर माझी पुस्तके त्यात भरणार. देन आय गॉट माय रूलर. मग माझी पट्टी घेणार. आय पुट एव्हरीथिंग इन टू माय बॅग. अशा प्रकारे हे सर्व साहित्य मी माझ्या शाळेच्या दप्तरामध्ये भरणार आहे. तर अशा प्रकारे आपण शाळेची बॅग भरतो, हो का नाही. हा क्रम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की फर्स्ट काय भरलं, सेकंड काय भरलं, याचा पुढे आपल्याला सिक्वेन्स लिहायचा आहे. नोट. यू हॅव टू पॅक द स्कूल बॅग ॲज पर द गिवन सिक्वेन्स अबाव. तुम्हाला दिलेल्या घटनाक्रमानुसार तुम्ही शाळेची बॅग भरणार आहात. नेम सिक्वेन्स. खालीलप्रमाणे तुम्हाला
क्रम लिहायचा आहे. पहिले काय येणार? आय गेट माय पेन्सिल बॉक्स. नेक्स्ट आय पुट माय बुक्स. देन आय गॉट माय रुरल. आणि लास्टला आय पुट एव्हरीथिंग इन टू द बॅग. अशा प्रकारे आपण शाळेचे दप्तर कसे भरले त्याचा क्रम पाहिला. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. मागे ज्याप्रमाणे आपण स्कूल बॅग भरतानाचा जो क्रम पाहिला, आत्ता आपल्याला शाळेत जातानाचा क्रम पाहायचा आहे. गोइंग टू स्कूल. अरेंज द सिक्वेन्स इन अ करेक्ट ऑर्डर बाय गिविंग नंबर्स. खाली तुम्हाला काही वाक्य दिलेली आहे की आपण ज्यावेळी शाळेत जातो त्यावेळी काय घटनाक्रम असतो तो लक्षात घेऊया. आधी आपण वाक्य पाहूया. पहिलं वाक्य आहे पॅक माय बॅग. सेकंड टेक अ बाथ. थर्ड वेक अप इन द मॉर्निंग. फोर्थ गो टू स्कूल. आणि फिफ्थ वन ब्रश माय टीथ. आत्ता आपल्याला ह्या वाक्यांना योग्य क्रम लावायचा आहे. पाहूया कसा. बघा, 1 नंबर वेक अप इन द मॉर्निंग. सेकंड ब्रश माय टीथ. थर्ड टेक अ बाथ. फोर्थ पॅक माय बॅग. फिफ्थ गो टू स्कूल. असा योग्य प्रकारे क्रम लावला. पुढील ॲक्टिव्हिटी आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ओरली. तुम्हाला इथे 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यांची तुम्हाला तोंडी उत्तरे सांगायची आहेत. प्रश्न पहिला आहे हाऊ मेनी गोट्स आर देअर इन द स्टोरी. तुम्हाला जी गोष्ट आता वाचून दाखवली त्यामध्ये किती बकऱ्या होत्या? वॉच वेअर द गोट्स डुईंग. त्या बकऱ्या काय करत होत्या? हाऊ डिड दे क्रॉस द ब्रिज. त्यांनी पूल कसा ओलांडला? टेल द स्टोरी इन युअर मदर टंग. आणि ही छानशी गोष्ट तुम्ही तुमच्या भाषेत सांगायची आहे. अशा प्रकारे आजचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.